आज करायची होती आम्हाला साबुदाण्याची वडे. त्याच्यासाठी चालली होती माझी ही गडबड. सकाळी सकाळी मिक्सर वगैरे लावायचं काम आणि इथं झिरकं पण बनवायचं होतं मस्तपैकी, कारण की ते साबुदाणे नुसतेच कोरडे खायला चांगले लागत नाही. मग इकडं साबुदाण्याचं पीठ मस्तपैकी मळून घेतलं, पिठासारखं अगदी कुसळीत होते, त्याला काय म्हणतात ते. आणि इकडं वडे ऑलरेडी तयार करून ठेवले मस्तपैकी. तेल ठेवल्यानंतर पहिला घाणा टाकला. मग ते आले, त्यांना दिलं. ते बोलले खरंच खूप छान झाला. मग इकडं पप्पांचा टिफिन भरून दिला त्यांना कामावरती. मग यांना म्हटलं तुम्ही पप्पांच्या कामावरती टिफिन येऊन द्या. ते बोलले ठीक आहे. मग तिकडनी आल्याच्या नंतर असताना होती सुट्टी म्हणून त्यांचा चालला होता आराम. नाशिकमध्ये पडतोय मुसळधार पाऊस. इकडे आम्ही संध्याकाळी 5 वाजता मस्तपैकी चहा पिलो. बाहेर पाऊसच चालू होता. त्या पावसामध्ये मी गेली मात्र पनीरची भाजी आणायला. आम्हाला संध्याकाळी खायची होती पनीरची भाजी. मग इकडं पनीर तळत ठेवलं. तोपर्यंत तिकडं ग्रेव्ही केली. बाहेर जाऊन बघते तर काय अजून जोरजोरात पाऊस पडला होता. नाशिकच्या गोदावरी नदीला खूप पूर आला, तरी पण पाऊस थांबायचं काही नावच घेत नाहीये. मग आम्ही मस्तपैकी संध्याकाळी जेवण केलं. पनीरची भाजी, पापड, कांदा. हॉटेलसारखं जेवण झालं होतं. ते बोलत होते, त्यांना म्हटलं मग जेवणाची कोणी तारीफ केल्यावर भारी वाटतं ना. मग काय आम्ही जेवण केल्याच्या नंतर मग बाहेर मी एकटीच राऊंड मारत होती, कोणीच नव्हते, कारण की सकाळपासून पाऊस पडत होता. आज पाऊस थोडा कुठं उघडं पडला म्हणून म्हटलं चला थोडंसं राऊंड मारून येऊ. आणि यांचं चाललं होतं बाहेर कम्प्युटरवरती बसले होते, चालले होते त्यांची काहीतरी त्यांचं काम चाललं होतं. कसं वाटलं मिनी ब्लॉग्स? थँक्स वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.